हिंगोली जिल्ह्यातील केळीला जगभरात मोठी मागणी असते, मात्र यावर्षी अचानक केळीचे भाव पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले। केळीचे भाव पडल्याने आता केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। केळीला कवडीमोल दराने भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळते। बघू शकता की मी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। यावर्षी अचानकपणे जे आहे ते केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। केळीला जवळपास आता 2 रुपये 3 रुपये किलो देखील असा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशाच प्रकारे संपूर्ण जे आहे ते केळी पीक पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणी पिकून जे आहे ते सडून जात आहे। शेतकऱ्यांना आता 2 रुपये सुद्धा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता नेमकं हे झाडं कशी जगवायची ही शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे। शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून घ्यात। मला सांगा, यावर्षी आपण केळींच्या बागेची लागवड केली, कसा भाव मिळतो? समजा ते 2 रुपये 3 रुपये किलो क्विंटल नसला हा, आणि पुन्हा न्यायला तयार नाही, मळ्यामध्ये यायला तयार नाही। व्यापारी लागवड करून थकीत झालो। या आता लागवड आजपर्यंत केलं, लहानाचं मोठं केलं, पूर्ण आम्ही गोष्टीचं पूर्ण एक ना एक रुपये आम्ही लहान मुलाबाळासारखं आमच्या सुद्धा हे केलं, तरी आमच्या आता काही आम्हाला सुचत नाही। आम्हाला लाख रुपये खर्च येते 1300-1400 बनाला, तर त्याच्यानंतर आम्हाला 2-2.5-3 लाख रुपये होतात। का थोडी सोनाराच तेवढे होत नाहीत, तरी आम्हाला यावर्षी काहीच झालेलं नाही। आता हे दुरुस्त करायला सुद्धा पैसे नाही। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।